तुषार रणदिवे आणि मैत्री 11 कोथरूड या संघाकडून पाहूया बॉलिंग ट्रॅकवर बॉलर कोण येतोय बघा. 16 मिनिटाचा कालावधी. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या सोबत आहेत. विकास वाशिवणे. चला विकास बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील आणि पहिला बॉल डिलिव्हर झाल्याचा 16 मिनिटाचा कालावधी आहे. 4 षटकांसाठी आणि त्याबद्दल कुठलीच ॲडजस्टमेंट नाही आहे. 3 षटकांसाठी 12, 4 षटकांसाठी 16. तसं टाइम मॅनेजमेंट केलेलं आहे. त्यापेक्षा जास्त ॲडजस्टमेंट नाही आहे. त्यामुळे आपण सुद्धा बिग स्क्रीनवर तुम्ही किती वेळ घेतलेली आहात त्याची दखल घेऊ शकता. नॉनस्टॉप क्रिकेट चालूच राहणार आहेत. चला नाणेफेक जिंकून मैत्री 11 कोथरूड या संघाने क्षेत्ररक्षण आणि कसबा 11 या संघाला फलंदाजी करायची आणि त्यापैकी 2 फलंदाज कसबा 11च्या आपण पाहतोय. एका बाजूला आहेत तुषार रणदिवे स्ट्रायकर्स एंडला, नॉनस्ट्रायकर्स एंडला मिस्टर नॉट आउट पप्पू रामगोडे. आणि पाहूया त्या ठिकाणी तसाच खेळ ज्या खेळासाठी प्रेक्षक आतुर असतात तो खेळ फलंदाजांचा पाहायला मिळतो का. एक तगडी टक्कर मैत्री 11 कोथरूड या संघाची मिळते कसबा 11ला. लेट स्टार्ट दी ब्युटिफुल गेम ऑफ क्रिकेट. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी विकास सज्ज होतात पंचांच्या डावीकडून आणि स्ट्रायकर सेंडला राईट बॅटर तुषार रणदिवे. फर्स्ट बॉल धीम्या गतीचा बॉल केलाय आडव्या बॅटनं प्रहार लपेटलाय बॉलला स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवलाय. पहिल्याच बॉलवर धडाकेबाज सुरुवात तुषारची. षटकार. 10:47 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे. बघा पूर्ण मोका मिळाला होता, पोझिशन घेतली होती आणि त्यानंतर खूप वेगानं ते ॲडजस्टमेंट करत असताना षटकार खेचलेला आहे. जास्त एलिव्हेशन नव्हता पण ताकद आणि वेळ व्यवस्थित जुळली होती या षटकारामध्ये. विकासचं स्वागत षटकाराने केलं तुषारने. टॅप केलाय बॉलला. कव्हरला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. रिस्क घेण्याची इच्छाच नाहीये. दोन्ही फलंदाज वाखाणण्याचा खेळ खेळण्यासाठी ओळखले जातात आणि त्याचमुळे एक डॉट बॉल जरी आला त्या डॉट बॉलची भरपाई करण्यासाठी ते स्ट्रोक्स तर तुषारकडे आहेतच. पण पाहूया विकासने तो वापसीचा खेळ खेळण्याची सुरुवात केलेली आहे बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटचे. बॉडीला स्ट्रेच करून झेल घेण्याचा प्रयत्न पण बॉल जातोय सीमारेषा पार आणि क्षेत्ररक्षक म्हणतायत दर्शक येतोय षटकातला दुसरा षटकार. पिकअप स्ट्रोक खूप चांगल्या पद्धतीने खेळला. हँड आय कोऑर्डिनेशन जुळवलं होतं आणि प्रॉपर रेंजमध्ये होता तुषारच्या आणि त्याच्या रेंजमध्ये जेव्हा बॉल येतात तेव्हा आउट ऑफ रेंज होण्याची शक्यता वाढते आणि तेच ॲप्रिसिएशन आपण पप्पू यांचं पाहतोय तुषारच्या फटकारासाठी. जबरदस्त स्ट्रोक्स त्यांच्या वतीनं सातत्याने खेळले जातात. पण आता गोलंदाजचा मैत्री 11 या संघाकडून जेव्हा सुरुवात देतोय तर तुम्हाला पहिल्या क्रमांकावर का राखलेलं आहे त्याचं प्रमाण तुम्हाला देता आलं पाहिजे आणि ते प्रमाण दिलंय. बॅटचा संपर्क होऊन बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. 2 षटकार खेचून तुषारचा कॅमिओ संपला. धक्का पहिला कसबा 11ला. विकेट डाऊन. पहिल्या बॉलवर षटकार, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या बॉलवर विकेटचा रकाना भरला जातोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता तुषारचा आणि कुठेतरी टप्पा खेचला गोलंदाज विकासने आणि तो खूप चांगला अप्रोच होता, इंटेंट होता. पुन्हा एकदा आपण रिप्लेमध्ये पाहतोय तुषारचा अटॅकिंग अंदाज. पहिल्या षटकात जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न त्यांचा होता. पुढे आले आणि त्याचमुळे बॅटचा संपर्क होता. बॅटची बॉटम एज घेऊन बॉल विकेटकीपरच्या हातात विसावलाय आणि ते सेलिब्रेशन पाहायला मिळतं विकेटकीपर आणि बॉलरचं पूर्ण संघाचं मैत्री 11 कोथरूडचं. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 12 एक गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कसबा 11 या संघाकडून पोहोचतायत अजीज पटेल स्ट्रायकर्स एंडला. फ्रेश बॅटर. धीम्या गतीचा हाफ ट्रॅकर होता. पोझिशन नव्हती घेतली या स्ट्रोकसाठी अजीजने. त्याचमुळे पूर्ण होते फक्त एक सिंगल स्ट्राईक मिळते अविनाश रामगडे यांना. धावसंख्या जाते ती म्हणजे 13वर. गडी बाद झाला. एक पुढील 2 संघ तयारीत राहायचा आहे. इंदिरानगर क्रिकेट क्लब पर्वती वर्सेस साई सिल्वर घोरपडी. दोन्ही कॅप्टन टॉससाठी तरी राहायचं आहे. आपली टीम लिस्ट अपडेट करायची आहे. इंदिरानगर क्रिकेट क्लब पर्वती आणि साई सिल्वर घोरपडी आपण समालोचन कक्षात येऊन आपल्या संघांची नोंदणी करायची आहे. टीम लिस्ट अपडेट करायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. धावसंख्या 13 एक गडी बाद. शेवटचा बॉल आणि तो फेस करण्यासाठी पहिल्या षटकातला अविनाश रामगुडे. कित्येक वर्षांचा अनुभव त्यांच्यासोबत आहे आणि तोच अनुभव नेहमीच वेगवेगळ्या मैदानांमध्ये ते दाखवत असतात. त्यांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक येत असतात. फुल टॉस ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ. थोडे फंबल झाले. बॉल मागे गेला. जास्त वेगानं बॉल नव्हता ट्रॅव्हल होत. त्याचमुळे पूर्ण होते फक्त एक सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. कसबा 11 संघ पोहोचतोय 14वर.
14 धावा 1 गडी बाद आणि पहिल्या षटकासाठी आपण घेतलेला आहे वेळ 4 मिनिटांचा. चला जास्त वेळ घेऊ नका, टायमर स्टॉप आहे. बघा 4 मिनिटाचा कालावधी आपण पहिल्या षटकासाठी घेतलेला आहे. अविनाश 1 वर, अजीज 1 वर. या अगोदर तुषारने चांगला खेळ खेळला, 2 षटकं त्यांच्या वतीने पाहायला मिळाले होते. वाटलं होतं की लंबी रेस का घोडा, पण तसं काही घडलं नाहीये. पहिल्या षटकातच त्यांचा खेळ संपला. विकास प्रसंगाबद्दल पाहायला मिळालं. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज मैत्री 11 कोथरूड या संघाकडून येतोय. आकाश इंदुलकर हे नवीन गोलंदाज येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर एक सिंगल पूर्ण करून स्ट्राईक स्वतःकडे ठेवली अविनाश रामगडे आणि अजीज पटेल हे देखील तितक्याच चांगल्या धाटणीचे फलंदाज आहेत. पण जेव्हा संघामध्ये एक एक्सपिरियन्स्ड कंपेनर असतो अशा वेळेला त्यांना जास्त मोका मिळणं उचित ठरतं आणि म्हणूनच तेच करत असताना अविनाश स्वतःकडे स्ट्राईक ठेवत आहेत. 4 षटकांच्या क्रिकेटमध्ये जास्त मोका तुम्हाला मिळत नाही, पण जितका मिळतो त्यावर तुम्हाला 100% एफर्ट्स द्यायचे असतात. पाहूया ते एफर्ट्स दिले जात आहेत का. बॅकफुटला गेले, स्लाइस करण्याचा प्रयत्न, बॉल जातोय शॉर्ट थर्ड मॅन मधून मागे, क्षेत्ररक्षक पोहोचले गलीचा, तोपर्यंत एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, स्ट्राईक असला थ्रो. डेंजर एंडला होते पप्पू, बचावलेत का. बचावलेत. या 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या कसबा 11ची पोहोचलेली आहे 16. 1 गडी बाद. तुमची विचार करण्याची क्षमता ही तुमची ओळख आहे आणि 4 षटकांच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला वेगानं तो विचार करावा लागतो. कधी कधी प्री डिसाइडेड स्ट्रोक्स खेळावे लागतात. गोलंदाज देखील त्यांची गुणवत्ता सादर करतच आहेत, पण तुम्हाला त्यावर लक्ष केंद्रित असताना खूप कमी कालावधीमध्ये ती स्ट्रोकची निवड करायची असते आणि त्यासाठी तर ओळखलं जातं अविनाश रामगुडे यांना. पण आकाश देखील ते टार्गेट मनात ठेवतोय. या षटकावर कसं चांगलं काम देता येईल. स्लाइस केले, क्षेत्ररक्षक आहेत, स्वीपर कव्हरचे बॉलवर पोहोचतील, एक सिंगल कंप्लीट. अजिसला मिळते स्ट्राईक. अजूनही शांत डोक्याने खेळ चालू आहे अविनाश रामगुडे यांचा, कारण या अगोदरच एक स्फोटक फलंदाज बाद झालाय. त्याने एक चांगली सुरुवात दिली जरूर, पण ती सुरुवात टिकवण्यासाठी या 2 फलंदाजांना थोडासा वेळ स्वतःला द्यावा लागेल आणि तेच देण्याचा प्रयत्न हे 2 जण करतायत. अजिसने या अगोदर एक सिंगल कंप्लीट केली होती आणि त्यात त्यांना स्ट्राईक मिळाले. हे षटक इकॉनॉमिकल राहिलं. मैत्री 11चं चांगली सुरुवात गोलंदाज आकाशची. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय फ्लाय स्लीप, ज्यांना आता फाईन लेगला करण्यात आलेला आहे. बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, एक स्टेटिश मिड ऑन आहे. सर्कलच्या बाहेर डीप कव्हर पॉईंट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. खूप जास्त अखूट टप्प्याचा बॉल आणि तितक्याच बाहेर रोटेट होणारा हा बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. वाईड बॉलची एक धाव मिळेल आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड. जास्त प्रयत्नच केला नाही फॉलो करण्याचा. सर्व काही सुरळीत चाललेलं असताना जर जास्त एफर्ट्स लावले तर ते धोकादायक ठरू शकतील. म्हणून अजीज वाट पाहतोय की कधी आपल्या रेंजमध्ये बॉल येतोय आणि तो मैदानाच्या बाहेर फेकतोय, पण तसं काय घडत नाहीये. ऑन ड्राईव्ह त्यांनी खेळली होती, एलिव्हेशन कमी पडलं, फोर्स कमी पडला आणि झेल देऊन अजीजचा खेळ संपला. आकाशच्या खात्यात विकेट, धावसंख्या 18, 2 गडी बाद. एलिव्हेशनचा पार्ट खूप महत्त्वाचा आहे मैदान क्लिअर करण्यासाठी. ते आवश्यक. चांगलं वेळ जुळवलं होतं, स्ट्रोक चांगला सिलेक्ट केला होता, पण एलिव्हेशन कमी पडलं आणि म्हणूनच लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकासाठी थोडं सोपं होऊन गेलं. आणि अविनाची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. चला एक्स्ट्रा मेंबर नाही आमच्याकडे कसबा 11चा. कसबा 11 आपला एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षात पाठवून द्या. जे नियम आहेत ते नियम आहेत. प्रशांत हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर्स एंडला आपण पाहतोय. 18 धावा 2 गडी बाद. 9 चेंडूचा खेळ आतापर्यंत या पहिल्या डावातला संपलाय. आकाशच्या खात्यात विकेट जाते. जाऊ दिल्या बॉलला, वाट पाहिली. कधी कधी हे नियोजन खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण गोलंदाजाला रीड करतो, त्याचा पिचिंग झोन, त्यांचा रिलीज पॉईंट, बॉल कुठे रोटेट होतोय, या सर्व गोष्टींची माहिती तुमच्या मनात असायला हवी. प्रशांत थोडा संयम बाळगतोय. हवेत आहे, पंच केलंय, पण क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे सोपा झेल आणि प्रशांतचा संपतोय 0वर खेळ. फलंदाज होतोय कसबा 11चा 3रा बाद. प्रशांत बॅक टू द आउट.
कस्बा के उम्मीदों को लगता हुआ ये दूसरा बहुत ही महत्वपूर्ण झटका प्रशांत को शांत किया गया। सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन बीच मैदान पर। अविनाश रामगुड़े 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 19 रन 3 विकेट के नुकसान पर कस्बा 11। आकाश की बेहतरीन गेंदबाजी। इस ओवर में 2 बार बहुत बड़ा झटका दिया है। मैत्री 11 के लिए फ्रंट लाइन गेंदबाज है। नए बैटर प्रशांत की जगह लेने के लिए आ रहे हैं सिद्धार्थ पाटोले। उनके ऊपर रहेगा दारोमदार। एक तरफ सबसे अनुभवी खिलाड़ी अविनाश रामगुड़े, मिस्टर नॉट आउट के नाम से बहुत मशहूर खिलाड़ी हैं। मैदान के अंदर आखिर तक खेलना पसंद करते हैं। करंट रन रेट 11.40 का है। मैत्री 11 की तरफ से आकाश गेंदबाजी कर रहे हैं। टपकाने के बाद गेंद थोड़ा सा बाहर की तरफ निकल रही थी। बैकफुट पर गेंद को खेल दिया। स्टक कवर क्षेत्र में खिलाड़ी तैनात है। स्टक कवर पर गेंद को फील्ड किया गया। 1 रन लेने का मौका सिद्धार्थ के लिए। स्कोर 20 रन 3 विकेट के नुकसान पर। प्रथम स्टक कवर पर थे, अब जाकर वो डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ जा रहे हैं क्योंकि लेफ्ट हैंडर बल्लेबाज अविनाश रामगुड़े स्ट्राइक रेंज पर हैं। कॉम्पैक्ट से गेंदबाजी हो रही है। आकाश ऑफ टॉप के बाहर गेंद जस्ट टू स्टक कवर पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात। प्रथमेश ने गेंद को फील्ड किया। स्टक कवर पर 1 रन लेने का मौका सिंगल के साथ। दूसरे ओवर की कहानी 2 ओवर का खेल। स्कोर 21 3 विकेट के नुकसान पर कस्बा 11 पहले बल्लेबाजी करते हुए। अविनाश 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। थोड़ा सा सब्र के साथ संयम के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। देखिए पहले 2 मुकाबले की जो कहानी थी ना, जिसमें तीसरा ओवर बहुत इंपॉर्टेंट जिसमें रन बने हैं। क्या अविनाश रामगुड़े यहाँ गेयर चेंज करेंगे, वो देखने वाली बात है। करंट रन रेट की बात करें तो 10.50, इसको थोड़ा सा और ऊपर लेके जाना चाहेंगे। ये प्लेयर डगआउट है कस्बा 11 टीम का। रन रेट अगर रनों की रफ्तार की अगर बात कर तो बहुत ही बढ़िया है। 3 ओवर के लिए 12 मिनट का समय आपको दिया गया है। 11 मिनट का समय आपका समाप्त हुआ। गेंदबाजी में हो रहा है परिवर्तन। आकाश की गेंदबाजी की बात करें तो 1 ओवर 7 रन 2 सफलता। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, शानदार गेंदबाजी रही है। स्ट्राइक किया, नबी तुली गेंदबाजी की है। तीसरा ओवर लेके गेंदबाज अमर शेल के तैयार है। सामने अविनाश रामगुड़े। स्कोर 21 3 विकेट के नुकसान पर। फुल टॉस गेंद जस्ट के बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेल दिया। क्या बेदा गेंद बाउंड्री के बाद 4 रन। घेर चेयर किया गया अविनाश द्वारा। अविनाश रामगुड़े जो इस वक्त अपनी टीम के लिए मैदान के ऊपर है खड़े, और इनका नाम बिल्कुल बड़ा, इसमें कोई संदेह नहीं है। इससे पहले एक बहुत ही महत्वपूर्ण सफलता भी मिली थी, शानदार गेंदबाजी पिछले ओवर में। लेकिन अमर का जो आगाज है जिसमें अविनाश रामगुड़े ने सबसे बेहतरीन स्ट्रोक, टेक्निकली साउंड है बल्लेबाज अविनाश रामगुड़े। बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेल दिया था। अम्मा में उछाला, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, गेंद के नीचे आ रखे। यह कैच हो जाएगा, नहीं होगा कैच। फटा पोस्टर, निकला हीरो फटा पोस्टर। गेंद बाउंड्री लाइन के बाहर। ये लगा शानदार सिक्सर। अविनाश रामगुड़े गियर चेंज करते हुए, और उनको पता है कब एक बार वो बड़े स्ट्रोक खेलने हैं। अविनाश रामगुड़े का बल्ला बोल रहा है बीच मैदान पर। ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है। अभी तो मारा है चौका, छक्का भी बाकी है। ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है। अविनाश रामगुड़े मिस्टर नोटाडी इनको कहा जाता है, आखिर तक खेलना पसंद करते हैं। और सही वक्त 2 पहले ओवर के जो कहानी थी, थोड़ा पेशेंस के साथ वेट एंड वॉच वाली क्रिकेट, और उसके बाद में हमला कर रहे हैं। इस बार भी सीधे बल्ले से गेंद को कहते लॉन्गर पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है। मन मचल कर हो गया मोर, दर्शकों के तालियों का बढ़ गया शोर, और ये लगा शानदार 4। अविनाश रामगुड़े अब इनका इंजन घर में। 12 मिनट का समय भी समाप्त हुआ। 12 मिनट का समय आपका समाप्त हुआ, जो एक बार स्क्रीन पर दिखाई दे रहा है। स्कोर 35 रन 3 विकेट के नुकसान पर। 12 मिनट का समय आपको 3 ओवर के लिए दिया गया, वो 12 मिनट का समय समाप्त हो गया है। स्कोर 35 पर 3। ओवर तीसरा प्रगति पर है। अमर के ऊपर हमला, छक्का चौका। ये अब देखिए 3 बड़े स्ट्रोक आ गए हैं। फुल टॉस, और इसके ऊपर बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास। बीमर गेंद है, नो बॉल का इशारा किया गया है। अविनाश रामगुड़े दूसरे के लिए भाग रहे हैं। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते, डगआउट में तालियां बज रही है अविनाश रामगुड़े के लिए। बेहतरीन बल्लेबाजी। तीसरा ओवर प्रगति पर है। ये ओवर बहुत महंगा साबित होता बा। आगे डालने की कोशिश प्रॉपर में डालना चाहते थे, नियत नहीं है, और इसके कारण गेंद ज्यादा आगे चले गई।
बीमर गेंद, नो बॉल का इशारा और उसके बाद में अंपायर ने फ्रीड का इशारा भी किया है। चौका छक्का चौका, ये लेखा जोखा अभी तक इस ओवर का। करंट रन रेट 15.20 का, जो 2 ओवर तक 10 के आसपास था। अब जाकर स्कोर अगर देखें तो 38 विकेट के नुकसान पर कसबा के बल्लेबाज है। मराठी संघाच्या झालं तर कसरीला फुलंदाज मैदानावरती आहे। पर्वती टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, जल्दी आइए कॉम्बॉस की तरफ। और इस बार फ्री हिट है, नहीं तो ये गेंद बहुत अच्छी थी ब्रॉकहोल में। इससे पहले जो बीमर था ना, वो इस तरह की गेंदबाजी वो करना चाहते थे, ब्रॉकहोल में गेंदबाजी करना चाहते थे, स्टंप के अंदर यॉर्क करना चाहते थे, ऑन द टोज गेंदबाजी करना चाहते थे अमर, लेकिन उस वक्त नियंत्रण नहीं था। इस पर नियंत्रण अच्छा है लेकिन भाग्य का साथ नहीं मिला क्योंकि फ्रीड का इशारा हुआ था। स्कोर 38, 3 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर है, 8 गेंदों का खेल इस पारी में आना बाकी। राउंड विकेट गेंदबाजी ऑन साइड पर डीप मिड विकेट बॉडी लाइन की तरफ गेंद को पुल किया और दर्शक दीर्घा में गुल किया। मिस्टर नोटॉट का इंजन गर्म है, गाड़ी चौथे घेर पर चली गई है। बल्लेबाजों की गाड़ी जो है ना वो रम पम पम जा रही है। उसके ड्राइविंग सीट पर है अविनाश रामगोड़े। मैकिन्नर भी स्टोक जल्दी भाप लिया था, पढ़ लिया और चढ़ लिया डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। तारामंडल में गगनचुंबी सिक्सर अविनाश रामगोड़े का। इस ओवर में 2 छक्के और 2 चौके, रुक कर खेलते हैं, पेशेंस के साथ खेलते हैं, आक्रमण और संयम, ये 2 चीजें इनके पास है। एक्सीलेंट बैटिंग। इस बार भी दे घुमा के बल्ला घूमा, मैदान झूमा, गेंद दर्शक दीर्घा में जा रही है। अविनाश रामगोड़े के बल्ले से तीसरा छक्का और गेंदबाज हक्का बक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का 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 पक्का। ये लगा शानदार छक्का। अविनाश रामगोड़े अब 5वें घेर की तरफ पहुंच चुके हैं। 44, 3 विकेट के नुकसान पर। यह महंगा ओवर है। प्रथमेश गोबलकर को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। अब जाकर आंकड़े क्या बता रहे, स्कोर अगर देखें तो रन संख्या 50 रन पूर्व कसबा टीम, मी मगाशीच म्हणालो की हा कसलेला फलंदाज आहे। अनेक वर्ष पुण्यनगरीसाठी खूप चांगलं काम, दर्जेदार कामगिरी, चमकदार कामगिरी करणारा खेळाडू आणि क्रिकेटची परिभाषा त्याला खूप चांगली माहिती है। देखिए कहानी किस तरह से बदलती है और डूबती हुए सूरज को वापस आने के लिए वक्त नहीं लगता, पानी को बर्फ में बदलने के लिए वक्त नहीं लगता। अविनाश रामगोड़े 3 गेंदों में 4 और अब जाकर 11 गेंदों में 33। क्रिकेट का खेल बदला, क्रिकेट की परिभाषा बदली है और बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त अविनाश रामगोड़े। गियर कब चेंज करना है वो आना चाहिए और एक गेंद आपका शिकार करने के लिए आने वाली है वो समझना बहुत जरूरी। अब मैत्री 11 के लिए दिक्कतें बढ़ती हुई। 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर 50, 3 विकेट के नुकसान पर। अगले मैच के टॉस के लिए दोनों टीमें तैयार हैं। ऑफ टीम के बाहर गेंद थी, इस बार गैप ढूंढा, कवर पॉइंट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया। स्कोर 51, 3 विकेट के नुकसान पर। कस्बा 11। अमर का ओवर था जिसपे 29 रन आए, सबसे महंगा ओवर था। कोवन जी इस वक्त मंच के ऊपर हैं। स्कोर अगर देखिए तो 50 के पार, 51 पपरी, कस्बा 11। करंट रन रेट 16.11 का। जब तीसरा ओवर शुरू हुआ ना उस वक्त अगर करंट रन रेट की बात करें तो वो 10.5 का था। उसके बाद में जैसे शेयर मार्केट ऊपर जाता है ना उसी तरह से करंट रन रेट 16 की तरफ पहुंच चुका है और इसकी वजह है अविनाश रामगोड़े। स्पाइंग ऑन 33, स्कोर ऑफ 51 पर 3। प्रथमेश अपने बॉलिंग मार्क पर तैयार है। 5 गेंदों का खेल आना बाकी है। नेक्स्ट मैच का टॉस थोड़ी देर के बाद हो जाएगा। ओहो क्या बात है, व्हाट अ शॉट। बल्लेबाज ने किया अपनी मनीषा पूरी, अंपायर ने दी है 6 रन की मंजूरी। अविनाश रामगोड़े धीरे धीरे अपने अर्धशतक की तरफ अग्रसर होते हुए सफल हुए। ऑफ टाइम के बाहर आए और उसके बाद में बैट स्विंग देखे, बैट स्विंग बहुत बढ़िया है, पैरों पर गेंद थी। कहाँ छोड़ने वाले अविनाश रामगोड़े और कहाँ सिंगल लेने वाले हैं। ये तो 6 के नीचे सोचते नहीं। आत्मविश्वास देखे, टाइमिंग देखे, गजब की बल्लेबाजी कर रहे हैं। बेमिसाल बल्लेबाजी अविनाश रामगोड़े द्वारा। स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ दे घुमा के खेल दिया है। इस बार भी बल्ला घूमा, मैदान झूमा। अब जाकर स्कोर 50 के पार चला गया, 60 के पार भी जा सकता है। अविनाश रामगोड़े मैदान के अंदर है। 57 पर 3, दबाव बढ़ता हुआ मैत्री 11 के ऊपर। अविनाश रामगोड़े 39 पर कह रहे 12 गेंदों का सामना किया। करंट रन रेट 17 के ऊपर चला गया है। छोटी गेंद थी, इस बार अच्छी तरह से नहीं खेल पाए। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। चौथा ओवर है, निर्णायक ओवर है। आने वाला मैच बहुत महत्वपूर्ण होगा।
दोस्तों मैं आपको दरख्वास्त करना चाहूंगा, परबती परबती टॉस बॉक्स की तरफ आइए। इंदिरा नगर क्रिकेट क्लब परबती और साई सिल्वर घोरपड़ी, आपको टॉस के लिए आना है। उड़ाया आसमान की तरफ, तारामंडल में क्या बात है, ये आसमान का इशारा है, ये आसमान का इशारा है। और कल का सूरज तुम्हारा है, ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है। अविनाश अविनाश आपने क्या मारा है, क्या मारा है, क्या मारा है। अविनाश रामगुड़े बीच मैदान पर दे दनादन बल्लेबाजी कर रहे हैं। आकाश को मैं देख रहा हूं तैयार है अगले घमासान के लिए। स्कोर अब 60 के पार, 63, 3 विकेट के नुकसान पर। शानदार बल्लेबाजी, 45 पर पहुंच चुके अविनाश रामगुड़े। प्रतियोगिता में 8 अर्धशतक इससे पहले आपने देखे हैं। कल भी मिर्जा साहब ने लगातार 7 छक्के जड़ने का कारनामा किया था और 78 रनों की धुआंधार पारी 20 गेंदों का सामना करते हुए 11 सिक्सर आए थे। अविनाश रामगुड़े तैयार, और के बाद टकाटक पटापट कमाल का स्क्वायर कट, 4 रन मिलेंगे। अविनाश रामगुड़े पहुंच चुके 49 पर। ओहो हो, क्या बल्लेबाजी कर रहे हैं, क्या खा कर आए। ऑफ टर्म के बाहर गेंद थी, गेंद में कोई खराबी नहीं है, लेकिन इंजन गर्म है, गाड़ी चौथे घेर पर है। अविनाश रामगुड़े ने इस बार सुंदर तरीके से शॉट के लिए जगह बनाई और खूबसूरती के साथ पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया है। स्क्वायर कट एक ऐसा खूबसूरत स्ट्रोक है जिसमें सुकून मिलेगा, सुकून मिलेगा अविनाश रामगुड़े को। आखिरी गेंद से 49 पर बल्लेबाजी कर रहे हैं और इस बार यह गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी। अर्धशतक के बहुत करीब, 15 गेंदों में 49 बनाए हैं। कल का अर्धशतक और इससे पहले वो 8 अर्धशतक, 9 अर्धशतक। अब क्या वो 10वां अर्धशतक आएगा, वो देखना बहुत जरूरी है। 50 के बहुत करीब है। ब्रिलियंट बैटिंग बाय अविनाश रामगुड़े, प्लेइंग ऑन 49। अब अर्धशतक के बहुत करीब। ऑफ टर्म के बाहर गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया, 1 रन मुकम्मल किया है। अर्धशतक पूरा हुआ है। ग्रेट बैटिंग बाय अविनाश रामगुड़े, 16 गेंदों में 50। अविनाश रामगुड़े बल्ला ऊपर उठाइए और यह खिलाड़ी है कासम कास, पूरे हुए 50। शानदार बल्लेबाजी, 312 का स्ट्राइक रेट है। इस पारी में 5 छक्के 3 चौके इनके बल्ले से 16 गेंदों का सामना किया, अर्धशतक जड़ा है। व्हाट अ ब्रिलियंट बैटिंग बाय अविनाश रामगुड़े, ग्रेट बैटिंग, 5 सिक्सर एंड 3 बाउंड्रीज। एक्सीलेंट बैटिंग बाय अविनाश रामगुड़े। यह 10वां अर्धशतक प्रतियोगिता का और 16 गेंदों में बनाया। मिस्टर नॉट आउट, देखिए ये मिस्टर नॉट आउट जो है ना, अब नॉट आउट जा रहे हैं डगआउट की तरफ। चेहरे पर मुस्कुराहट, ये है जिनका नाम रामगुड़े है, अविनाश रामगुड़े, लेकिन नॉट आउट रहते हैं। पिछले ओवर में 19 रन। आने वाला मैच इंदिरा नगर क्रिकेट क्लब परबती और साई सिल्वर घोरपड़ी। इस मुकाबले की बात करें तो टारगेट 70 रनों का है, तो 4 रन में 12 स्टार्ट अच्छा करके दिया था। 4 गेंदों में अविनाश रामगुड़े पहले 2 ओवर में केवल 4 रन इन्होंने बनाए थे। उसके बाद में बाकी जो 12 गेंदों में शानदार बल्लेबाजी के, 16 गेंदों में 50। शानदार पारी है। अजीज जिनके बारे में अगर देखें तो इनको ज़्यादा मौका नहीं मिला। विकास 1 ओवर 14, एक बहुत ही महत्वपूर्ण विकेट। आकाश 1 ओवर 7, 2 बहुत ही महत्वपूर्ण सफलता। अमर और प्रथमेश के ऊपर हमला हुआ, दोनों गेंदबाज महंगे साबित हुए हैं। पहला विकेट 12 पर, दूसरा पर, तीसरा 19 पर है। 4 ओवर के बाद 69 रन, 3 विकेट के नुकसान पर। अब चक्कर 70 रनों का टारगेट है। अब चलते हैं परबती, परबती की टीम तैयार है और घोरपड़ी टॉस के लिए। प्रकाशजी वडके साहेब, आपल्याला विनंती, काल त्यांचा वाढदिवस होता। प्रहार प्रीमियर लीगच्या कोर कबड्डीमधील आणखीन एक सक्रिय सदस्य मी प्रकाशजी वडके यांना विनंती करेन आपण टॉस बॉक्समध्ये यायचे।
इंदिरानगर क्रिकेट क्लब परबती आणि साई सिल्वर घोरपडी दोन्ही संघाचे कॅप्टन येथे घोरपडी संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. आकाश परबती टीम कॅप्टन, परबती संघाचा कॅप्टन आकाश काळे. त्याचबरोबर कालचे उत्सव मूर्ती प्रकाश आमच्या बरोबर आहेत. वर्षाचे 365 दिवस, महिन्याचे 30 दिवस, आठवड्याचे 7 दिवस, आमच्या सर्वांचा आवडता दिवस. प्रकाशजी तुमचा वाढदिवस, वाढदिवसाच्या पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि आता टॉसची वेळ झालेली आहे. SDF-SDA नाण्याच्या दोन बाजू. SDF-SDA ऑल राईट. प्रहार प्रीमियर लीग 2025चा क्रिकेटचा महासंग्राम. आणि आता प्रकाश चिमडके यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. अकॅडमीची मागणी झालेली आहे फाउंडेशनला. याचा अर्थ घोरपडी संघाचे कॅप्टन खूप खुश असणार आहे. टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय घेणार आहेत आणि त्याचं कारण? गोलंदाजी. त्याचं कारण दिवसभरामध्ये मॅच चालू आहे त्या सगळ्या चेस होतात. पाठला खूप छान पद्धतीने होतोय. अर्थात तुमचा काय अनुभव आहे? आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करतो. अनुभव काय समोरून प्रतिस्पर्धी संघ सांगतो की टॉस जिंकले आम्ही गोलंदाजी करणार, आणि त्याचं कारण त्यांनी सांगितलं की पाठलाग करणं सोपं जातंय. हो नक्कीच, जर पाठलाग करणं सोपं जातं. मी पण टॉस जिंकला असतं तर फिल्डिंगच घेतली असती. आणि ग्राउंड हिरवं आहे त्यामुळं, आणि सगळीकडे रन आहेत, विकेट पण तसं फायरी आहे, त्यामुळं रन चेस करणं सोपं जातं. आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू आणि समोरच्या टीमला जास्तीत जास्त धावा करून डोंगर उभा करण्याचा प्रयत्न करू. धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न असेल. पॉवर प्लेच्या षटकात किती धावा अपेक्षित आहे तुम्हाला? 2 ओव्हरमध्ये आम्ही जवळजवळ 25-30 रन करण्याचा प्रयत्न करू. पॉवर प्ले आपण बघितलं एका षटकाचा असेल, 4 षटकांचा सामना असल्यामुळे. ठीक आहे सर. तर पॉवर प्लेच्या षटकात 15 रन करू. 15. पॉवर प्लेच्या षटकात किती विकेट तुम्हाला अपेक्षित आहेत? 2 विकेट. 2 विकेट अत्यंत महत्त्वाचे आहेत. आज सामना अत्यंत महत्त्वाचा आपण बघितला. घोरपडी संघानं जिंकलाय टॉस आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. यावेळेला प्रतिस्पर्धी संघाला परबतीला करायची बॅटिंग. बॅट आणि बॉलमधलं द्वंद्व असणार आहे. मजा येणार आहे मॅचमध्ये. पॉवर प्लेमध्ये 2 विकेट घ्यायचे आहेत, पण दुसऱ्या बाजूला 15 धावा देखील करायचे आहेत. मोठं टार्गेट देखील उभं करायचं आहे. धावांचा डोंगर देखील आपल्याला पाहायला मिळेल. टॉस बॉक्समध्ये इतकंच. आपण जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, जिथे नरेश ढोमे सर सज्ज असतील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू प्रशांत सर. मॅचला सुरुवात होणार आहे. 70 धावांचा आव्हान येत आहे मैत्री 11 कोथरूड संघासमोर. तुषार रणदिवे गोलंदाजीसाठी. कसबा 11चं एक मोठी तगडी टीम आहे. आपण या 11 मध्ये निश्चित अनेक दमदार खेळाडू बघितलेले आहेत. तुषार रणदिवे, यष्टांच्या पाठीमागं पप्पू रामगुडे, अजिज पटेल, ही मोठी नावं आहेत टेनिस क्रिकेटमधली, आणि त्यामुळे एक तगडी टीम मैत्री 11च्या अगेन्स्ट आपल्याला बघायला मिळेल. 70 धावांचं आव्हान इथे ओलांडायचे मैत्री 11 कोथरूड संघाला. हा संघ देखील निश्चित एक ताकदवान संघ आहे. लिंबाजी दिघे आणि संकेत या दोघांना आपण बघू शकतो. आता स्ट्राईक एंडवरती असणार आहे संकेत, तर लिंबाजी आपलं खातं या ठिकाणी ओपन करताना आपण बघतोय. 1 धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू. तुषार रणदिवेचं हे षटक आहे. आखूट टप्प्याचा चेंडू होता. उंच आकाशामध्ये, उंची जास्त आहे, लांबी देखील जास्त आहे, आणि मिळणार आहे 6 धावा. षटकार. मोठ्या फटक्यांची गरज आहे. 4 षटकांमध्ये 70 धावा, जवळपास 14 धावांची सरासरी प्रत्येक षटका पाठीमागे हवी आहे. आणि ज्यावेळेस मोठ्या धावांची सरासरी हवी असते त्यावेळेस कन्सिस्टन्सी सरासरीच्या बरोबर राहावं लागतं. इथे फुल टॉस होता, सरळ बॅटनं उडवलाय, लॉंग ऑनला मिळताय 4 धावा. पहिल्या षटकामध्ये ताबडतोड फलंदाजी. 12 धावा फलकावरती येतील. तुषार रणदिवेचं हे षटक आहे. खेळपट्टी आज देखील फलंदाजांना सहाय्य ठरते. काल परवा दिवशी पाऊस झाला होता, भरपूर पाऊस. त्यानंतर काल अशी शंका होती की इथे आज फलंदाजांना तेवढी सफाईदार फलंदाजी करता येणार नाही. मात्र कालच्या पहिल्याच सामन्यामध्ये धावांचा पाऊस पडला आणि शंकांना उत्तरं मिळाली. आणि काल दिवसभर आपण ऑल इंडिया ओपन पूल बघितला, काल आपण एरिया वाईज पूल बघितला, काल आपण अकॅडमीचा पूल बघितला. 3ही पूलमध्ये धावांचाच पाऊस पडलेला आहे. काल पुन्हा 4 लागोपाठचा 3रा चेंडू संकेत सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय. 14 धावा संकेतच्या. धाव फलकावरती 16. पहिलं षटक सुरू राहणार आहे.
प्रहार प्रीमियर लीगचे जनक, प्रहार प्रीमियर लीगचे उद्गाते, संकल्पक, ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारते, शिल्पकार प्रहार प्रीमियर लीग सचिन ढवळे, मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीचे संस्थापक आदरणीय सचिन ढवळे सरांचं आगमन इथे झालेलं आहे. सचिन ढवळे सरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. बाहेरची कड इथे येणार आहे आणि एक धाव तर निश्चित पूर्ण होते. धावफलक देखील पुढे पोहोचणार आहे. पहिल्या षटकामध्ये 70 धावांना प्रत्युत्तर देताना मैत्री क्रिकेट क्लब कोथरूड संघ पोहोचतोय 17 वरती. आउटस्टँडिंग स्टार्ट, फॅब्युलस स्टार्ट, इलेक्ट्रिफाईंग स्टार्ट आपण बघू शकतो पहिल्या षटकामध्ये. लक्ष निश्चित मोठं आहे आणि सुरुवात देखील तेवढीच दमदार आहे, त्यामुळे लक्षाचा पाठलाग होऊ शकतो असा विश्वास आता मैत्री स्पोर्ट्स कोथरूडच्या खेळाडूंमध्ये देखील निर्माण झालेला असावा. एक होतं की सलामीवीरांनी चांगला स्टार्ट दिला की येणारा 3ऱ्या 4थ्या 5व्या क्रमांकाचे फलंदाज सुद्धा तेवढ्याच ताकदीने उभे राहतात आणि त्यांच्याकडून देखील चांगली कामगिरी होऊ शकते. नवीन षटक सुरू होणार आहे कसबा 11 संघाकडून. गोलंदाज अजीज पटेल. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये सातत्यानं या खेळाडूंना आपण पाहिलेलं आहे. अजीज पटेल सुरुवातीला आम्ही कॅम्प बॉईज मधून बघायचो, त्यानंतर मृत्युंजय मधून देखील अजीज पटेलनं आपलं योगदान दिलेलं आहे. ओपन क्रिकेटमध्ये देखील अजीज पटेल सातत्यानं ॲज अ बॅट ॲज अ बॉल दोन्ही प्रकारामध्ये दमदार कामगिरी करत आलेला आहे. आज कसबा 11 कडून अजीज पटेल गोलंदाजी मार्कवर. उजव्या हातानं ओव्हर द विकेट, बाउन्सर होता, लांब टाकला शरीरापासून, वाईड आहे. एक अतिरिक्त धाव. धावफलकावरती ते 18 धावा, 18 ऑन बोर्ड. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. त्याच्यानंतर आपण स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन देखील बघतोय, लॉंग ऑफ देखील बघतोय. इथे पुन्हा एकदा इथे नो बॉल आहे, नो बॉल आहे. दुसराही चेंडू पुन्हा एकदा अतिरिक्त असणार आहे. दोन्ही बॉल नो बॉल आहे. एक वाईड आहे, दुसरा नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्री हिट असेल. धावफलकावरती 19 धावा. पुन्हा वाईड आहे. आज रिदम मिळत नाहीये, पण एक लक्षात येते की आपटायचा आहे बॉल, आपट बार टाकायची अजीजला, त्याच्या उंचीचा फायदा घ्यायचा आहे. मात्र लाईन योग्य असणं गरजेचं आहे. लेंथ चांगली म्हणू शकतो आपण, लाईनमध्ये खराबी येते प्रत्येक बॉलला. फ्री हिट पुढे चालू राहील. फुल टॉस होता, पुन्हा नो बॉल, पुन्हा नो बॉल आणि ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. 4 चेंडू अजीज कडून निश्चित प्रकारे अतिरिक्त आलेत आणि धावा देखील त्यामुळे पुढे येतात. 22 धावा. एक षटक संपलेलं आहे, 22 धावा फलकावरती आहे. आपण बघतोय की धावा किती असू द्यात, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये कितीही बॅलन्स असला आणि जर चंगळ केली तर खिसा साफ होतो, खिसा मोकळा होतो, बॅलन्स निश्चित प्रकारे शून्यावरती येतो. त्यामुळं अशा प्रकारची उधळपट्टी ही परवडणार नाही. धावा रोखाव्या लागतील. अजीज पटेल 2 नो बॉल 2 वाईड बॉल, खूप लांबलेलं षटक आहे. 10 चेंडू या षटकामध्ये टाकावे लागतील. पुढे पुन्हा एकदा फ्री हिट आणि इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता यावेळेस लिंबाजीचा, मात्र 1 धाव जरूर प्राप्त होते. फ्री हिटचा फार मोठा फायदा घेता आलेला नाहीये. अजीजची योग्यता माहिती आहे अविनाश रामगुडेला आणि अर्थातच मैत्री कोथरूड कसबा 11च्या खेळाडूंना. अनेक वर्ष सातत्यानं या खेळाडूंना क्रिकेटसाठी दिलेल्या योग्य अतिशय दर्जेदार खेळ्या उभ्या केलेल्या आहेत. गोलंदाजीमध्ये देखील टीमसाठी त्याचा परफॉर्मन्स हा यस हो इथे शॉट ऑफ लेंथ आणि खूप लांब फेकलेला आहे. पुल केला चेंडूला. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम. गॅलरीच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. षटकार. धावफलक ते 29 धावा इथे असणार आहे. उजव्याच्या बाहेर होता, हलकासा आत आणला होता आणि जसा चेंडू थोडासा आत आला, बाउन्स आला. विथ दी टर्न विथ दी बाउन्स. 2 फटक्याचा टायमिंग किती सुंदर झालं बघा आणि त्यामुळंच या चेंडूला लांब फेकून दिलेला आहे. 29 धावा दुसऱ्या षटकामध्ये. अजीज पटेल गोलंदाजीसाठी परत एकदा. या षटकामध्ये धावा रोखणं आता थोडंसं कठीण होतंय.
यास इथे चांगला चेंडू आहे. या गोष्टीसाठी तो सातत्यानं प्रयत्नशील होता. अगदी पहिल्यावर डाव्या यष्टीच्या उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टाकायचा होता, आपट बार टाकायचे होते, मात्र वाईड आणि नो बॉल सातत्याने येत राहिले. अखेर त्याला जो हवा होता तो चेंडू मिळालाय आणि अशा परिस्थितीमध्ये अजीज कधीही धोकादायक ठरतो. परत एकदा पुन्हा एकदा प्रतिम चेंडू आहे इथे. पहिल्या बॉलचा क्लोन होता दुसरा बॉल. यस शेवटचे 3 to go. 2 to go. इथे बाहेर जाणारा चेंडू असेल, वाईडची घोषणा इथे. एक अतिरिक्त धाव. आजचा हा अखेरचा पूल आहे एरिया वाईज असोसिएशन मधील, त्यामुळे 10 संघ आजच्या पूल मध्ये आहेत. आमच्या खेळाडूंना विनंती आहे की या पुढची मॅच आपल्याला खेळायची आहे, तर कृपया आपण टॉस बॉक्स मध्ये लवकर या. उंच आकाशामध्ये चेंडू. अजीजला यश या ठिकाणी प्राप्त होईल. षटकामध्ये धावा थोड्या आल्या, मात्र यश जरूर अजीजच्या पायाशी रुंजी घालताना आपण बघूया. 14 धावा या षटकामधून प्राप्त होत आहेत, तर एक फलंदाज अजीज बाद करताना यशस्वी ठरतोय. फलंदाज इथे बाद होतोय आणि धावफलकावरती धावा असतील. चांगलं राहिलं षटक. अजित पहिले 4 चेंडू मध्ये पहिल्या 3 चेंडू मध्ये 4 धावा आल्या होत्या. अ 30 धावा धावफलकावरती आणि स्क्वेअर कट पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये चेंडू आहे. सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यात यश मिळालंय. 2 धावा जरूर प्राप्त होतील आणि षटकाची सांगता होणार आहे. 32 धावा फलकावरती लागल्या जात आहेत आणि षटक संपतंय. मैत्री 11 32. चांगली सुरुवात आहे. अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आपण 70 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. 4 षटकांमध्ये अजून 2 षटक शिल्लक आहे. सरासरीच्या अजून मागे आहेत. इथे बॉलर कोण आहे? बॉलर 17.5 ची सरासरी हवी होती. 16 ची सरासरी या ठिकाणी राखलेली आहे. अजून सरासरीच्या 3 धावा मागे आहेत. त्यामुळे पुढच्या 2 षटकांमध्ये त्या 3 धावां पुढे यायचंय. त्यामुळे अधिक आक्रमकता दाखवावी लागेल. अजिज पटेलचं लांबलेलं षटक होतं. 11 चेंडू या षटकामध्ये अजिजला टाकावे लागलेत. मात्र 11 चेंडू टाकूनही अजिजनं फक्त 15 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये जरूर सरासरीच्या जवळ राहिले होते. दुसऱ्या षटकामध्ये सरासरीच्या मागे आलेले आहेत आणि यानंतर तिसरं षटक इथे सुरू होणार आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू गतीचा वापर करत फाईनला खेळायचा होता लिंबाजीला. मात्र 1 धाव तिथे प्राप्त करेल लिंबाजी आणि धावफलकावरती धावा 33 आपण बघणार आहोत. 11 चेंडू 37 धावा असं समीकरण आहे.
मैत्री 11 कोथरूड विरुद्ध कसबा 11 असा संघ आहे. दोन्ही शहरातील संघ आहेत. कसबा 11 मध्ये पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणचा हा संघ मैदानामध्ये. तगडी स्टार कास्ट असलेला संघ मैत्री कोथरूड विरुद्ध त्यांचा रंगलेला हा सामना. या जबरदस्त शॉट मिड विकेटला 4 रन. जागा बनवली होती इथे. लेंथ बॉल थोडासा बाहेर जाणारा आणि त्यावरती अगदी सुंदर फटका आपल्याला बघायला मिळाला. हे बघा फलंदाज हळू पुढे आला. मागचा पाय उजवा पाय मागे टाकला आणि त्यानंतर मिड विकेटला हा गॅप त्यानं बरोबर शोधलेला आहे. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये चेंडू खेळला होता. क्षेत्ररक्षकांना चेंडूच्या समोर पोहोचण्यासाठी अवधी मिळाला नाही. यासह रडार मध्ये चेंडू होता आणि सीमारेषेच्या बाहेर इथे खणखणीत षटकार. मोठे फटके पाहिजेत आणि ते खेळतायत इथे खेळाडू. गणेशच्या बॅटमधून इथं मिळेल षटकार. या अगोदरचा चौकार पुन्हा षटकार. गणेश पुढे घेऊन जातोय मैत्री कोथरूड संघाला. एका बाजूनं तगडी स्टारकास्ट आहे, दुसऱ्या बाजूनं देखील खरं तर मोठ्या क्रिकेटचा मोठा अनुभव नसलेले खेळाडू आहेत. स्थानिक क्रिकेटमध्ये भरपूर खेळलेले खेळाडू आहेत मैत्री कोथरूडमध्ये. यस इथे थोडासा स्लोवर वन चेंडू होता. यावेळेस मिड विकेटला 1 धाव गणेशला प्राप्त होते आणि धावफलक 44 वरती पोहोचेल. एक गडी बाद 44. विजयासाठी अजूनही 8 चेंडू शिल्लक असतील. 26 धावांची गरज आहे. ज्या पद्धतीने धावलेले आहेत मला वाटतं खूप चांगली धावगती राखलेली आहे. अजून थोडासा वेग वाढवला तर विजय मिळू शकतो. लिंबाजी कडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती मात्र लॉंग ऑफला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. लिंबाची बाद होईल. तिसरा धक्का मैत्री 11 कोथरूड संघाला इथे बसणार आहे. चव्वेचाळीस वरती 2 फलंदाज होणारे बाद. हा दुसरा धक्का होता आणि सुंदर कॅच लॉंग ऑफला लिंबाची दिघे बाद होताना बघायला मिळणार आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. यश जरूर मिळणार आहे. प्रथमेश नवीन फलंदाज. 7 चेंडू 26. यस प्रथमेश 6 फटका आणि 6 धावांची मोहोर. सुंदर सुंदर फटका इथे. 6 धावांच्या बरोबरीनं 50 वरती पोहोचतायत मैत्री 11 कोथरूड. ते मागे हटायला तयार नाहीये. 6 चेंडू 20 धावा अशी लढत आहे. इथे मोठ्या फटक्याची गरज होती जेणेकरून पुढच्या षटकामध्ये प्रेशर कमी राहील. आणि 6 चेंडू 20 3 षटकांमध्ये 50 धावा फलकावरती लावलेल्या आहेत. शेवटचं षटक कोण टाकतं? अविनाश रामगुडे देखील एक चांगला गोलंदाज आहे. अनेक वेळा आपण त्याला सगळ्या फॉर्मॅटमध्ये गोलंदाजी करताना बघितलेले अनुभव त्याच्याकडे आहे. आणि शेवटच्या षटकामध्ये अनुभव खूप महत्त्वाचा असतो. तुमची कॉन्फिडन्स लेवल किती हाय आहे यावरती जय पराजय बहुतांश सामन्यांमध्ये अवलंबून असतो. तर अविनाश रामगुडे यस संपलेला आहे. 12 मिनिट झालेली आहे. 3 षटकं 12 पेक्षा जास्त मिनिट पूर्ण केलेली आहेत. त्यामुळं एक क्षेत्ररक्षक आतमध्ये आणावं लागेल. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा. म्हणजे आपण बघितलं की 15, 17, 18 असा धाव फलक सातत्यानं लावलेला आहे. आता थोडंसं पुढे जायचं. 20 धावा पाहिजेत या षटकामध्ये. गणेश आणि प्रथमेश दोघांच्या नावावरती षटकाराची नोंद आहे. 13 धावांची खेळी येथे साकारलेली आहे. डावेष्टीच्या बाहेर अविनाश रामगुडेचा चेंडू पायाला चिरून जाणारा चेंडू होता. पाय काढून घेतला आणि जाऊ दिला चेंडू. यष्टिरक्षकाकडे वाईट आहे. 6 चेंडू 19. कमालीचा सामना, आकर्षक सामना, रोमहर्षक सामना, काळजाचा ठोका चुकवणारा सामना.
या सरळ बॅटनं खेळलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक नाही, भिंत आहे. ओ हो, आता तो निसटला चेंडू, धाव घ्यायची परत एकदा आणि विलक्षण वेगवान. या 2 धावा आहेत, या 2 धावा आहेत. दोन्ही ठिकाणी बाद होण्याची संधी होती, मात्र तिथे थोड्या चुका झाल्या, मोठ्या खेळाडूंकडून झाल्या आणि आता धावफलक पुढे पोहोचणार आहे 53. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. 5 बॉल 17. गणेश 300चा स्ट्राईक रेट आहे गणेशचा, तर प्रथमेशचा 600चा स्ट्राईक रेट आहे. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि अविनाश रामगुडे एक मोठा अनुभवी खेळाडू आहे. ज्यावेळेस जावेद मियादादनं चेतन शर्माला षटकार मारला होता, त्यानंतर जावेद मियादादची प्रतिक्रिया काय होती? या चांगला चेंडू आहे. जावेद मियादाद म्हणतो की मी ज्या लेवलवरती खेळत होतो, माझा जो रिदम होता, त्यावरून माझा कॉन्फिडन्स खूप हाय होता आणि माझ्यापेक्षा चेतन शर्माचा कॉन्फिडन्स खूप लो होता. त्यामुळे मला माहिती होतं की तो यॉर्कर टाकायला जाणार, तो थोडासा फसणार, मला फुलटॉस मिळणार आहे. 3 चेंडू 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव येत आहेत. तर कॉन्फिडन्स इथे पाहता तुम्ही की अविनाश रामगुडे हा मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे आणि अविनाश रामगुडेला असा प्रेशर हँडल करायचे खूप अनुभव आहे. त्याचाच परिणाम आपण इथे बघतोय की 2 बॉल डॉट आलेले आहेत. 3 चेंडू 17 धावा. यस, इथे चांगला चेंडू आहे. याच बरोबर या सामन्यावरती मजबूत पकड बनवलेली आहे. अविनाश रामगुडेचा अनुभव कामाला येतोय कसबा 11 साठी आणि शेवटच्या षटकामध्ये मॅच दोलायमान स्थितीमध्ये होते. मैत्री कोथरूड संघाने आपलं आव्हान अधिक मजबूत, अधिक स्ट्रॉंग बनवलं होतं, मात्र अविनाश रामगुडेनं त्याच्या आत्मविश्वासाच्या जोरावरती मॅचला कसबा 11च्या बाजूने झुकवलेलं आहे. 3 चेंडू लागोपाठचे निर्धाव, 2 चेंडू 17 अशी स्थिती आहे या मॅच मध्ये. तर स्ट्राईक एंड वरती आता असणार आहे खेळाडू प्रथमे. ठीक, पुढच्या 2 संघात तयारीत राहायचंय. नवीन फलंदाज आकाश. ठीक, आकाश इंदुलकर. यस यस, 6 धावा जरूर. प्रथमेशचा दुसरा षटकार. पुढच्या 2 संघांनी पॅव्हलियन बॉक्सच्या बाजूला उभं राहायचंय. पुढील 2 संघ जे खेळणार आहेत दोघांनी आपापल्या पॅव्हलियन बॉक्सच्या बाजूला उभं राहायचंय. धन्यवाद. पुणे पोलीस दलातील कर्तबगार अधिकारी, महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये आपलं कर्तव्य बजावताना नेहमीच एक धाडसी वृत्ती ज्यांची आम्ही पाहिलेली आहे आणि पुणे टेनिस क्रिकेट विश्वातील एक लिजंड सुपरस्टार द ग्रेट अतुल महांगडे साहेबांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. तर याच बरोबर सामना जिंकलेला आहे. 10 धावांनी सामना जिंकला तो कसबा 11 संघानं. विजयी संघाचं अभिनंदन. दोन्ही संघांना विनंती आहे ड्रिल न करता आपण मैदानाच्या बाहेर या आणि फलंदाजी करणाऱ्या संघाने मैदानामध्ये या, शेक हँड करा आणि मैदान सोडा. यापुढची लढत ज्या संघांना खेळायची त्या दोन्ही संघांना विनंती लगेच ग्राउंडमध्ये या. क्षेत्ररक्षण करणारा संघ क्षेत्ररक्षण करण्यासाठी येईल. फलंदाजी करणाऱ्या संघाने हे 2 संघ मैदानाच्या बाहेर येण्याची वाट बघू नका. आपण मैदानाचा ताबा घ्या आणि तिथे लगेचच मॅच सुरू ठेवा. अविनाश रामगुडेचं अर्धशतक 16 चेंडूमध्ये आलेलं आपण पाहिले. या सामन्यामध्ये तुषार रणदिवेच्या 4 चेंडूमध्ये 12 धावा आणि त्याच जोरावरती एकूण 70 धावा 3 षटकामध्ये 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकामध्ये उभ्या राहिल्या. आकाशनं चांगली गोलंदाजी केली. 7 धावा 2 गडी जरी बाद केले, मात्र इतर कोणाची साथ मिळाली